Hey guys, I'm Shruti Jadhav and I'm vlogging too. So मैं खूप दिवसांनी vlog बनवते आहे I know, but welcome to Cook with Shruti. So welcome to my kitchen आणि मी आज बनवते फर्स्ट टाइम पालक पनीर आणि नान. So चला बनवूया. आणि नानसाठी आपल्याला पहिलं बॅटर बनवावं लागतं. So चला बनवूया. दाखवल्याप्रमाणे आपण आता बनवलेलं आहे हे ईस्ट बॅटर बनवलेलं आहे बिकॉज आपण ह्याच्यात ईस्ट वापरतो सो आपण आता ह्याला बनवायचा आहे सांगते तर आपण ह्याला बनवायचं आहे हेल्दी त्याच्यामुळे आपण ईस्ट यूज न करता हे बॅटर बनवलेलं आहे आणि आता हे बॅटर ह्या पिठामध्ये टाकून मस्तपैकी मळून तर आपण ह्याला आता 2 तास तरी रेस्ट द्यायची मस्त पीठ सो आपल्याला आता 2 तास तरी मीठ ठेवायचं सो आता आपण लावूया पालक पनीरचा आता आपण बनवूया पालक पनीर आपला पालक मस्तपैकी उकळून तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि फॉर पालक पनीर आपल्याला पहिला घ्यायचा आहे चॉप ऑनियन टोमॅटोज आणि हा मॅश केलेला लसूण पालक मधलं पाणी काढून आपल्याला आता हा पालक गार पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून घ्यायचा आहे सो आपण हे घेतल्यावरती हा पालक आपल्याला मस्तपैकी गार पाण्यामध्ये धुवून घ्यायचा मीन्स आपण जे पाणी उकळवत होतो ते पाणी ड्रेन करून आपल्याला मग वॉट एव्हर समजून घ्या सो आता आपल्याला फर्स्टली हा ऑनियन आणि हे गार्लिक मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत तळायचे सॉरी फ्राय करायचे जे करायचे ते करूया गॅस बंद करूया आपण कट करून घेऊया स्लाइस तर मी हे आता पनीर कट करून घेतलेलं आहे आपण आता फ्राय करून घेऊ हा पालक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला सो आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं मसाला आपला मसाला आहे मस्त शिजला त्यात हा जो मसाला मी आता बनवला कांदा टोमॅटो मस्त आता परत एकदा भाजून घ्यायचं कोरिएंडर फ्रेश वाला हे तीळ आणि अमूल बटर आणि हे पीठ तयार झालेले आपण आता बनवूया नान
होता आणि ते कुडकुड फर्स्ट टाइमसाठी हे खूप जास्त चांगलं आहे. आणि माझं पालक पण रेडी झालेला आहे. फक्त आता हे पनीर मला ह्याच्यात फ्राय करून टाकायचं आहे. माझा एक शेवटचा नान तो बनतोय अँड आय एम हॅपी. तो चला आता पनीर पनीर मस्तपैकी फ्राय केलेलं आहे. हे झालेलं आहे माझा भात पण तयार. आता आपण भेटूया जेवणाला.